मुझे का सर मिला वाला ट्राई पड़ा तुमचा चलो नहीं आवा चलो करे करा चलो फोटो खाली ठेवा तुझं वर ठेवा म्हणून नाही ना खाली ठेवा कसं करा हॅलो आली तुम्ही काळजी करू नका मग मी मोबाईल काढून देईन त्याला खाली करा त्याला खाली होतं मला आलंय लक्षात घ्या अरे माझं पाहिजे तुमचं परत बघा माझं थांबा ना एक मिनिट गंगाधर कालकुटे यांची महत्वाची पत्रकार माझं एक मिनिट करायचं सुरू आहे एक मिनिट इधर आता घेतला काय डबी पकडून 20 अटका नाही तू कुर्सी ले ना ओके बोला ओके रोल आहे चला जय शिवराय सर्वांना। मी आज आपल्या समोर आलोय। काल धनंजय मुंडे याने माझ्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याची सत्यता सांगायला मी आपल्या समोर आलोय। मी एक मराठा चळवळीत काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे। मनोजदादाच्या सोबत गेले 2 वर्ष रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्यांच्या सोबत एक खारीचा वाटा उचलतोय। पण या माणसानं काल त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत, संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्यात आणि मनोजदादा दरी पडावी, माझ्यात आणि मराठा समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा आणि एक गोबेल्स नीती असते आपल्याकडे। म्हणतात की एक गोष्ट वारंवार सारखी ती बोलत गेलं तर खोटी असली तरी ती 10 वेळेस बोलल्यानंतर 11 वेळेस खरी वाटायला लागते। तशा पद्धतीनं हा काल बोललाय आणि त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय। मला बदनाम करायचं, मराठा समाजापासून मनोजदादापासून तोडायचं आणि एक मनोजदादाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा, अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे। त्या सगळ्याबाबत मी सविस्तरपणे खुलासा करणार आहे आणि याला पार्श्वभूमी ही तशीच आहे। जर तू मित्र म्हणतो तर शेवटचं कालचंच उदाहरण घेऊ। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डुकरासारखं ओढत नेणे ही जर मित्राबद्दल तुझी भावना असेल तर बाकीच्या बद्दल काय? आणि मला एक सांगायचंय की ज्या वेळेस स्वर्गीय संतोष अण्णांचा खून झाला त्याच्या जवळच्या लोकांनी तो खून केला आणि महादेव भैयाचं प्रकरण समोर आलं, त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागत असताना हा विरोध करतोय, अनेक जण विरोध करतात। हे करताना मग तुझ्यासोबत आम्ही मैत्री कशी करणार? त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात। अरे त्या लेकरांचं, त्या संतोष भाई अण्णाच्या लेकराचं चेहरा बघितल्यानंतर आणि ती परिस्थिती, संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही। इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली। तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा, ओबीसीच्या आरक्षणातला लढा, तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग, काय कुणाची जहागिरी नाही, पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं। त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली, अजिबात मैत्री नाही। आणि
तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय, जो तुझा ज्याला आका म्हणतात त्याचा तू आका आहे, त्यानं मला संतोष भैयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भैयानंतर माझा नंबर लावला होता, कदाचित तुम्हा सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो. एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, सगळे पुरावे आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावे. करुणाताई जेव्हा बीडमध्ये आल्या सगळ्यात प्रथम राहायला, त्यावेळेस सगळ्या पत्रकाराला भेटल्या, तशा मलाही भेटल्या. माझा एक छोटा पत्रकारितेशी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या. त्यांनी बाकीच्याला दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांनी दिले. मलाही रेकॉर्डिंग काढता येतील, मलाही सगळं काय काय खालच्या थराला जाऊन काय काय होतंय ते करता येतील. पण मी वाट बघणार आहे. जेव्हा त्याची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे आज एक बऱ्याच रेकॉर्डिंग आहेत, त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला देणार आहे. आणि मित्र म्हणायचं, लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा, त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं. ह्या 2-3 सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे. तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय. लोकसभेत असेल किंवा विधानसभा असेल, कुठली निवडणूक असेल, कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तो तसाच मला पण आहे. मी फॉर्म भरला, शेवटचा दिवस होता, कुणाला सांगता आलं नाही, वेळ कमी होता. मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते. सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे 2-2.5 तासात फॉर्म भरला. आणि त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे, म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या. म्हणून आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला. आणि त्यानंतर आम्ही मनोजदादाला संपर्क केला. मनोजदादांनी रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची, समाजाने सांगितलं माघार घ्यायची. समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली. मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर 25 कोटी रुपये आणि आमदारकी, विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतं त्याला मी बळी पडलो असतो. परंतु या सगळ्याच्या पुढे मला मराठा समाज आणि मनोजदादा त्यावेळेस जवळचे वाटले म्हणून मी लाथ मारली या सगळ्या तुझ्या ऑफरवर. जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती. जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता. परंतु त्यावेळेस तर संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं. लोकशाही आहे, मला अधिकार आहे, मी फॉर्म भरला. त्याच्यानंतर तुझा फोन आला मला, त्याच्यानंतर मी मनोजदादाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला. त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार इथं. पण मला त्या खोलात जायचं नव्हतं, परंतु जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा, मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं, असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला. त्याच्यामुळे मला हे सांगायचंय, ज्यावेळेस तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे, सगळे रेकॉर्ड घेऊन यावे. मी त्याला त्या लोकसभेला मी 8-8 तास वाट बघितली तर हा माझी वाट बघत होता. बाळा बांगरला विचारा, बाळा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता. त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक. आणि मला बाळा बांगरने अचानक आधी बोलवलं, नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले. हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बाळा बांगर सांगत. त्यावेळेस संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं, लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचं काही वाद नव्हता. परंतु आमचं भांडण खरं त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं. मराठा ओबीसी वाद सुरू झाला, त्यांनी सुरू केला. आरक्षणाला 50%च्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या, म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला. तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं. आम्ही पत्रकारितात मी आहे, संपादक होतो. त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात, जाहिराती दिल्या जातात, वार्षिक पॅकेज असतात, निवडणुकीचे पॅकेज असतात, सगळं असतं. तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिले असतील त्यांनी पेपरला, पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शनसाठी एवढे पैसे दिले तेवढे, असं हे संभ्रम करेल. म्हणून मी हा मुद्दा उल्लेख करतोय. पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही. 25 कोटीची ऑफर नाकारणारा मी. त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना, अर्ध सत्य सांगून संभ्रम निर्माण केलास, म्हणून मला हे सांगायचंय. तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं मनोजदादांनी सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं, त्याच्यामुळं तुला माझ्यावर राग आला. तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला राग आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष भैयानंतर माझाच नंबर लावल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत. परंतु मला ठीक आहे, मी समाजासाठी शहीद व्हायला मरायला सुद्धा तयार आहे, परंतु असला मित्र म्हणायचा आणि अशा पाठीत खंजीर खुपसायचे यापेक्षा
असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, या पद्धतीचं मला सांगायचंय. तू सांगितलं लोकसभेत कसा फॉर्म भरला का? माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरू नये का? तुमचाच मोठ्या प्रस्थापित घराण्यातल्या आणि मोठ्या लोकांनी पैशावाल्या लोकांचाच अधिकार आहे का? मला अधिकार नाही का फॉर्म भरायचा? फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला, अजून मनोजदादाचे फोन आले, फोन घेतले. मी माझ्या त्यावेळेस समाजाची भावना ओळखली. माझ्या समाजाने मला सांगितलं, मनोजदादांनी सांगितलं, आपल्याला प्रत्येक वेळी आपण यांना मदत करतो, यांना प्रत्येक वेळी यांच्या गावात मराठीच्या उमेदवाराला बघा 4-4, 5-5 मतं असतात एक आपल्याचे, तरी आम्ही काय बोललो नाही. ह्यावेळेस मराठा समाज एक झाला, समाजाने एक उमेदवार ठरवला, केलं त्याला मदत. त्याच्यामुळे त्याचा राग धरून जर तुझा तो आका मला संपवणार असेल आणि हे तुला माहीत झाल्यानंतरही तू माझ्या काहीच बोलला नसशील, लोकाला त्यालाही समज दिली नसशील, तर तुझा त्यात सहभाग आहे की काय, किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे की काय आणि म्हणून ते डुकरासारखं ओढून नेतो असं वक्तव्य केलंय काय असं मला वाटायला लागलंय. आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला. तू सांगितलं त्या सभेचा आदल्या दिवशी फोन आला, ठीक आहे, त्याचा अर्ध सत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. तुझे 4-5 लोक तिथं आले, माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय, मराठा ओबीसी वाद लागतोय, ठीक आहे, ते GR ला विरोध करायला आलते म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो, परंतु काही घडामोडी घडल्या, कोर्टातला निर्णय आम्हाला वेळेत आला नाही, राज्यपालांकडला आला नाही, म्हणून आम्ही तिथं माघार घ्यायचं ठरवलं. तुझ्या म्हणण्यावर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही, पण तुझे लोक आले आणि सांगितलं, काही 4 लोक समाजातले हे आले, त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप टोकाला होतंय, त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका, त्या सभेत करू नका. पण तिथं जे तू आणि तुझ्या लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतळे बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता, कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं. तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतळे बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक, म्हणजे तुम्हीच तुमच्या जवळचे लोक तिथं जाणार, सुतळे बॉम्ब टाकणार आणि मला त्यात अडकवायचं, असा प्रयत्न कुणी केला याचं सुद्धा या मित्र म्हणणाऱ्याने उत्तर द्यावं. मी फोन केला, पण कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनहून 1 मिनिटं बोला, ते येणार आहेत, ओबीसीचा ना आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात, तुमच्याही सभा आहेत आमच्याही सभा आहेत, तुम्ही जर आज तिथं गोंधळ केला तर आमच्या लोक तुमच्या सभेत गोंधळ करतील आणि हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित 4 लोक म्हणल्यामुळं ते फोन लावत होते. त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनहून, कारण त्याच्या फोनहून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा म्हणलं माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झाली बरी. मी फोन लावला, पण मी काय त्याला तुझ्यामुळे माघार घेतोय किंवा असलं काही सांगितलेलं नाही. पण मग तिथंही संभ्रम करायचा. मी फक्त मनोजदादाची त्यावेळीची भूमिका, मराठा समाजाची भूमिका आणि कोर्टातले निर्णय वेळेवर झाले नाही त्या गोष्टीमुळे आम्ही तिथं माघार घेतली. पण त्याचंही तू भांडवल केलंस. तू सांगतो मित्र आहे, अरे मित्र तू होता ना अगोदर, पण ज्या वेळेस मित्राने मी गेट ऑफ इंडियाला आंदोलनाच्या अगोदर 4-5 महिने एक कार्यक्रम घेतला होता मुख्यमंत्री महोदयांचा, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस, मी ते कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या भागातले विकासाचे कामं लोक भेटले, बाबा म्हणले आपल्या भागात तुमचे एवढे संबंध आले, विकासाचे कामं काही करा. मी शिंदे साहेबांचे एन्डोर्समेंट आणलाय 40-50 कोटीच्या कामावर. त्यात इथल्या जिल्हा परिषदचं काही पर्यटन क्षेत्र आहे, तिथलं आमचं मांजर सुंब्याचं असेल, कोळीचा देव असेल, तिथं माझ्या गावातलं होतं, नागनाथ महाराजांचं होतं, ते जिल्हा परिषदला तुझ्या त्या आकाने अडवलं, टक्केवारी सुद्धा देऊन दिलं नाही. म्हणजे मी मराठा समाजाचं काम करतोय, मराठा समाजासाठी करतो म्हणून तुझ्या त्या आकाने माझं ते काम सुद्धा अडवलं. मी डीपीडीसी साठी शिंदे साहेबांनी मला एन्डोर्समेंट देताना तुझ्या त्या आकाने टक्केवारी देत असताना सुद्धा माझं ते काम अडवलं. मग त्यावेळेस तुला मित्र दिसला नाही का? आज अडचणीत आल्यानंतर मित्र आहे म्हणतो. त्या दिवशी बंजारा समाजाच्या तिथं सुद्धा आम्ही एसटीत आहे म्हणताना मित्र दिसतो. पण ज्या वेळेस तू संतोष भाईला अत्यंत तुझ्या लोकांनी क्रूरपणे मारलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला 50% आतल्या आरक्षणाला तू ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध केला, त्या दिवशी तुझी माझी मैत्री संपली. तिथं मी फुल्ली मारलेली आणि तुझ्या मैत्रीपेक्षा मला माझा समाज, गोरगरीब आणि गरजवंत मराठा महत्वाचा वाटतो. त्यामुळे त्यावेळेसपासून मी तुझी मैत्री तोडलेली आहे. पण आज मुद्दाम आज तुला मैत्रीचे उभारे फुटत असताना जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा आहे तुला. मनोजदादाबद्दल आणि माझ्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत त्या लोकांनी सांगितल्यात, तुमच्या समोर आलंय, काय येणार आहेत. पण मला सांगायचंय, तू जर मित्र म्हणतो आणि अशा काड्या करायच्या अंधारातून चुकीचं तुझ्या लोकांनी करत असताना तुझ्या लोकाला थांबवायचं नाही, हा कुठला न्याय आहे? आणि मित्र म्हणायचं. मग तिकडं मी संतोष भाईच्या प्रकरणात लक्ष दिलं. मी तिथं गेलो, मनोजदादाला आम्ही सगळे गेलो, त्या महादेव मुंडे भाईच्या तिथं गेलो. लगेच तुझे लोक येऊन आम्हाला म्हणणार तुम्ही असं करू नका, आम्ही पण असं करू तसं करू, म्हणजे आम्हाला धमक्या द्यायच्या तुझ्या लोकांनी. त्या लोकांना का आवरलं नाही?
संपादताईच्या प्रकरणात आम्ही लक्ष दिलं, तिथं सुद्धा तू अशा पद्धतीने करायचं. मग ह्या असला मित्र काय कामाचा, जो आपल्या या संतोष भाईच्या घरी गेला असताना तर तुला मी मित्र म्हणलं असतं, त्या लेकराचे आसू पुसले असते ना तर तुला मित्र म्हणलं असतं. त्या महादेव भैया तुझ्या घराच्या जवळच 400-500 मीटरवर, त्याच्या लेकराचे जर हाल बघितले ना, त्याच्या लेकराची अवस्था बघून त्यांचे डोळे पुसले असते ना, त्यांना न्याय दिला असताना तुला मित्र म्हटलं असतं. जर तू संतोष भैया देशमुखांच्या आरोपींना फाशी द्या म्हणला असताना आणि त्याच्यासाठी आंदोलनात उतरला असताना तर तुला मित्र म्हणलं असतं. परंतु तू मित्र म्हणण्याच्या आणि त्या सगळ्या प्रक्रियेच्या पुढे गेला, त्यामुळे तू माझा मित्र नाही. कृपा करून मला मित्र म्हणून माझ्या समाजात बदनाम करून माझ्या आणि समाजात अंतर निर्माण करू नको. माझ्याकडे भरपूर आहे. सगळ्यात अगोदर जिल्ह्यात मला सगळ्या लोकांनी आणून दिले, पण मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही. अतिशय वैयक्तिक घाणेरड्या क्लिप माझ्याकडे सुद्धा गेल्या 7-8 वर्षापासून 4-5 वर्षापासून मला लोकांनी दिल्या. त्या लोकांची नावं सुद्धा घ्यायची नाही. फक्त बाळा बांगरला विचार, तू माझ्यासाठी वाट बघत होता का? मी तुझ्यासाठी एकमेव भेट 10-15 मिनिटाची तिथं मी घेतली तुझ्यासोबत. ते बी बाळा बांगरने अचानक सांगितलं. मी त्याला ज्या दिवाळीच्या काहीतरी पिरियड होता फराळासाठी बोलवलं आणि हात तिथून चालला होता. ह्याचा फोन आला त्याच्या आकाचा, त्या खालच्याचा, आणि त्यांनी फोन केला. हे बसलो तर आम्ही म्हणल्या होत्या, लगेच गाड्या वळवल्या आणि काय पुढं केलं आणि काय हे केलं. आपल्याला मराठा ओबीसी असं करायचं काय बोलला आणि इकडं 50% आतल्या विरोध करतो. आणि ही जी दुटप्पी भूमिका आहे ना, ती अतिशय चुकीचे. माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करू नको. जर माझ्या तू रेकॉर्ड देतोय ना त्या तिथल्या कॉलचं, त्या भुजबळाच्या सभेच्या अगोदरचं, माझ्याकडे बिले रेकॉर्ड आहेत ना. प्रत्येक वेळी तू फोन करून 2-4 वेळेस त्याच्यानंतर पण तू फोन केला, मी उचलत नव्हतो. पण इतके फोन आले तुझे की त्यावेळेस उचलावं लागलं. आणि मनोज दादाला सांगा बाबा हे मराठा ओबीसी थांबवा, माझं त्यांच्याबद्दल काही नाही, तू काय बोलला ते माझ्याकडे रेकॉर्डिंग घेत. तू काढ, तुझी ज्यावेळेस रेकॉर्डिंग घेत त्यावेळेस माझी चांगली आली, मी चांगली काढेन. तू वाईट टाकली, वाईट काढेन. मी सुद्धा सगळ्या दृष्टीने तयार आहे. माझं तुझं भांडण नव्हतं, वैचारिक भांडण होतं आपलं, परंतु तू आमच्या खुनापर्यंत गेला, मनोज दादाच्या माझ्या खुनापर्यंत गेला, तुझे लोक गेले. आणि त्याला जर तू ते पाठीशी घालत असशील, त्या गोष्टीचा निषेध करणार नसतील, तर तुझं ना आमचं काही संबंध नाही. इथून पुढं तू तुझ्या पद्धतीने कर, आम्ही आमच्या पद्धतीने करू. वैचारिक लढा असला पाहिजे, परंतु आमच्या जीवावर कोणी उठणार असेल तर मग आम्ही सुद्धा जशाल तसं उत्तर द्यायला तयार आहे. मी सार्वजनिक जीवनात काम करत असताना आम्हाला तू उद्या रस्त्यावर मारशील, 2-3 प्रयोग माझ्यावर झालेत, ह्याच्या कार्यकर्त्यांनी केलेत, प्रयत्न केलाय. महिला अंगाव घालायच्या, गाडीला कट मारायचे, माझ्या ऑफिसकडे महिला पाठवायच्या, काही लोक गुंड पाठवायचे, असे प्रकार झालेत तुझ्या लोकांकडून. ठीक आहे, त्यात तुझा संबंध नसेल, परंतु या गुन्हेगारी लोकांना आवरायचं काम तुझं आहे. मित्र मानायचं आणि मित्राच्या जवळ असं करायचं, हे कुठल्या व्याख्यात बसतं हे मला त्यांनी सांगावं. आणखी बरेच गोष्टी आहेत, पण आता वेळ खूप झालाय. त्याच्यानंतर ती ऑफर दिलेल्या असतील, सगळ्या गोष्टी आता भरपूर आहेत. प्रत्येक गोष्टीत मला त्यानं मित्र मानायचं, मलाच नाही अशा लोकांना, बऱ्याच लोकांचं तू हे केलंय. पण बोल ना, मग तू सांग मित्रासाठी काय केलं, सांगायला पाहिजे होतं. मित्र मानायचं आणि एक काम पण नाही करायचं, कुठल्या कामात आडकाट्या आणायच्या पालकमंत्री असताना आंदोलनाच्या आधी, आणि इकडं आता मित्र मानायचं. त्यावेळेस मित्र नाही दिसला का? मी लोकसभेला तो म्हणला ना प्रचार केला नाही, फॉर्म भरला कसा भरला, अरे मला अधिकार आहे ना माझ्या समाजासोबत राहायचा. मी बजरंग सोनवणेचं मतदान त्यालाच केलं आणि मनोज दादा सोबत आम्ही रात्रंदिवस फिरलो. त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा, मी दाखवतोय तुम्हाला. कारण मी माझ्या समाजाशी बांधील, मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधील नाही. उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं ते हे करलो, मला मदत करतो, मी अजिबात तसं केलेलं नाही. मी फक्त पेपरचा विषय असत तो वेगळा, पण समाज म्हणून, कार्यकर्ता म्हणून, एक सेवक म्हणून मराठ्यासोबत मी प्रामाणिक आहे, प्रामाणिक होतो, प्रामाणिक राहणार आहे. आणि मी 25 वर्ष झाले या चळवळीत आहे. मला कोणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही. समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही, हा विषय. आणि आणखी एक रेकॉर्डिंग आहे, पण ती आता मी तुम्हाला, त्याने कसा मला फोन करत होता माझा फॉर्म भरल्यानंतर आणि कोण कुठं येतंय काय घेऊन ते सांगितलं. पण मी आज ती देणार नाही, आता देत होतो, परंतु ती देण्यापेक्षा अगोदर मला त्याचं वाट बघायची. आता काही तज्ञ लोकांनी सांगितलं आधी तुम्ही काही देण्यापेक्षा त्या लोकांना द्या. मी आता ते तुम्हाला फक्त दाखवतो इथं, पण मला वाटतं ती जरा थोडं पेंडिंग ठेवू, बघू 2-4 दिवसात त्याचं काय उत्तर येतंय, काय बोलतोय, चुकीचं काय बोलतोय, माझ्या काय रेकॉर्डिंग असतील काढ. मी कधीच चुकीचं काय बोललेलं नाही. हा, तू अगोदर जेव्हा संतोष भाईच्या अगोदर मी तुझं आमचं बोलणं होतं त्यावेळेस समाज म्हणून तू नेता होता, जिल्ह्याचा पालकमंत्री होता, मीडिया म्हणून तू आम्हाला फोन करायचा, सामाजिक कार्यकर्ते म्हणून फोन करायचा. रेल्वेसाठी तुझ्या सर एकदा बसलो होतो, मुंडे साहेब लोकनेता समितीचे अध्यक्ष होते तेव्हा आम्ही तुझ्याकडे आलो होतो. तिथं 8 तास त्यावेळेस बसवलं, परंतु या माझ्या जुन्या मित्राला
त्याला आता थोडासा संभ्रम झाला वाटतं, बुद्धीत थोडं हे बी विसराळूपणाचा सुद्धा काय आजार झाला काय असं बघावं लागत. ठीक आहे, त्यांच्या आरोग्यावर मला बोलायचं नाही त्याच्या, पण विसराळूपणाचा आता मला लोकसभेत 4-8 तास मी नगद नारायण बाबाला स्मरून सांगतो आणि माझ्या दोन्ही लेकरांची शपथ घेतो. आणि मी अजून कशाची शपथ घ्यायला हवा, मी या 2 वर्षात कुठल्याच नेत्याकडे 8 तास कधीच थांबलो नाही, 4 तास थांबलो नाही. आणि मला अधिकार नाही का लोकसभा लढवायचा, विधानसभा लढवायचा. आणि त्याने सुद्धा भगवान बाबा शपथ घेऊन सांगावं किंवा सगळ्या इन कॅमेरा आमची नार्को टेस्ट करा, काय करायचं करा, तुमच्या सगळ्या मीडियाच्या चॅनलला लाईव्ह करा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी नाही तर कुठं. आणि सांगावं त्यांनी सुद्धा, मी जर तुझ्याकडे कुठं परळीला आलो असलो, कुठं आलो असतो, फक्त बाराबांगरच्या इथं एक भेट झाली, तेवढीच भेट आहे ती 15 मिनिटाची, ती पण अचानक घडलेली, तरीही मी सांगितली. अनेक माझ्याकडे खासगी लय रेकॉर्डिंग आहेत ना तुझ्या, त्याच्या अगोदर फोन केलेले, ते घरगुती काय काय असेल आता ते नको बोलायला आपल्याला, कोणाच्या वैयक्तिक जायचं नाही. पण बाबा तू मला माझ्या समाजाला कमी करू शकत नाही. माझ्या समाजाने सांगितलं ना तू समाजासाठी चुकीचं वागतोस तर मी उद्या हिमालयात जायला तयार आहे सगळं सोडून. पण तुझ्या मासल्या फाटाफुटीमुळं मला मारलं तरी शेवटचा श्वास माझ्या शरीरात असेपर्यंत मी समाजाचं काम सोडणार नाही, मनोजदादाची साथ सोडणार नाही. मनोजदादा तर माझ्यात वितुष्ट आणण्यासाठी तू बोलला नाही, काय बोलायचं ते बोल. मनोजदादाने समाजाने सांगितलं ना मी उद्या हिमालयात जाईल, पण तुझ्यासारख्या असल्या काहीतरी गेम करून गोबेल्स नीती वापरून मला आणि अनेक लोकांना तू आता येणाऱ्या काळात करणार आहे म्हणून तुझ्या जवळच्याच लोकांनी मला सांगितलंय. परत लय लोक आहेत ना माझ्या कॉन्टॅक्ट मधले सगळे, मी महादेव भाईच्या तिथं गेलोय, संतोष भाईकडे गेलो, परत अनेक ठिकाणी जातो, सांगतात ना तुझे आमचं जसं तुला तू म्हणतो ना माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे दाखव, आमच्याकडे बी तुझं रेकॉर्ड आहे दाखवू ना आम्ही. पण आम्ही आमच्या समाजाशी प्रामाणिक आहेत, आमचा लढा आरक्षणाचा आहे, आमचा ओबीसीशी संघर्ष नाही, आमचा कुठल्या जातीशी विरोध नाही, आमचा वंजारी समाजाला विरोध नाही, आमचा तुला सुद्धा विरोध नव्हता. आम्ही आधी मनोजदादांनी सांगितलं, आम्ही सांगत होतो ज्या वेळेस तू या संतोष अण्णाचं प्रकरण केलं त्याच्या अगोदर आमचा तुम्हाला विरोध नव्हता. प्रत्येक लोकसभेला आम्ही सुरेश अण्णाला पाडलं, आमच्या लोकांनी त्यावेळेस मुंडे साहेबांना निवडून दिलं, प्रकाश सोळंकेला पाडलं निवडून दिलं. या जिल्ह्यात आम्ही कधी मराठ्यांनी जातीवाद केला नाही. तुमच्या तरी समाजाच्या गावागावामध्ये मुंडे साहेब उभा असले ना आमचा मराठ्याचा उभा असला तर 4-4 2-2 फुल्याच आमच्या लोकांना पाडल्या. पण आम्ही कधी म्हणलो नाहीत की आम्ही वंजारी समाजाने असं केलं तसं केलं. आम्ही कधी कुठल्या समाजाला दोष दिला नाही, देणार नाहीत, कारण आपापल्या नेत्याविषयी प्रेम असतं. तसं ह्या वेळेस मराठ्यांनी दाखवलं प्रेम. तर एवढं तवापासून तुम्ही वाद लावून घेतला की आमच्या सुपाऱ्या देण्यापर्यंत तुम्ही जाणार. लोकशाही नाही का? आम्हाला आमच्या समाजाचं काम करायचा अधिकार नाही का? मनोजदादाला आम्हाला बदनाम करायचं, जाणून बुजून असे काहीतरी षडयंत्र करायचे, हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाचा संघर्ष तू आम्ही केला पाहिजे एवढं सांगतो. आणि तुमच्या आता काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देईन. निवडणुकीच्या नंतर व्हिडिओ दाखवतो म्हणून कुठला व्हिडिओची सुरुवात करा. दाखवला ना व्हिडिओ तुम्हाला? रेकॉर्डिंग नाही, रेकॉर्डिंग आहे पण मला काही तथ्याचे मेसेज आले ऐकणार नाही. मी दाखवतो तुम्हाला पण ऐकायचं नको. काय कसं आहे थोडंसं आता सगळ्यांनी सांगितलं तर काही तज्ञच ऐकावं लागेल ना. बाकीचे 4-5 नंतर दाखवा. नाही, भरपूर 4-5 नाही, 2 रात्री 2 दिवस आपल्याला बसावं लागेल. नाही ह्या काही रेकॉर्डिंग आलेली ह्या काही दाखवू शकतो. आवाज चेक करा फक्त, एवढंच दाखवणार ना. माईकच्या जवळ किती तुमच्या तिथं जवळ जवळ एवढंच नाही, नको ऐका ना. मला वैयक्तिक कुणाच्या जीवनात जायचं नाही. मला आता सुरुवात मला करायची नाही, त्यांनी सुरुवात करू द्या, मी सुरुवात करतो. तुम्हाला ऑफर होती, किती कोटीची ऑफर होती आणि काय तुम्ही सांगितलं होतं, 8 तास म्हटले तुमची ऑफर तर. नेमकी दिली होती कुणी? 25 कोटीची ऑफर होती. मग ते निधी देणार होता का, 25 कोटी रोख देणार होता का, काय अकाउंटला देणार होता काय माहित नाही. आणि आमदारकी बीडचं तिकीट किंवा मग विधान परिषद देतो म्हणला होता. मग काय त्या लोकसभेत मला पडायसाठी पडलो तर तसं म्हणला होता. आणि मी त्याला सांगितलं मी मनोज दादाला विचारल्याशिवाय काही करणार नाही, कारण आम्ही फॉर्म भरला होता वेगळ्या कारणासाठी. पण फॉर्म भरल्यानंतर ह्याने फोन करून सांगितलं फॉर्म ठेवा, तुला मी मित्र आहे खासदार करतो, ह्याने सांगितलं होतं. किंवा नाही खासदार झाला तर पडला तर तुला मी आमदारकी देतो, एवढा निधी देतो, हे करतो. पण त्याच्या आधी माझा ह्याच्यावर विश्वास नव्हता. त्याच्या आधी माझे म्हणलं ना शिंदे साहेबांनी कामं दिलेले अडवले त्याच्या खालच्या लोकांनी. नेमका हा जो प्रकार आहे हा कोण तुम्हाला कोणी ऑफर कोणी दिली होती तुम्हाला? दिली होती, कुठं दिली होती, फोनवरून दिली होती का प्रत्यक्ष भेट दिली होती? प्रत्यक्ष भेट तिथं भेटीत बी दिली ती बाळाबांगर सांगत, आणि फोनवर सुद्धा दिली. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत पण योग्य वेळी काढतो, रेकॉर्डिंग आहेत. माझं जसं म्हणणार तिच्या कॉलचे आहेत तसे माझ्याकडे आहेत ना. मध्यस्थी कोणी केली? मध्यस्थी नाही, ते दोघं चालते. तो आत गेला त्याचा आका आणि हे आकाचे आका हे दोघं चालते, त्याचे आहेत ना रेकॉर्डिंग आहेत योग्य वेळी. त्यांनी जर सांगितलं की देतो. आणि मला पेपरला दिलेला आकडा त्यांनी सांगावं. मला एक छोटीशी मदत केली ती
पण त्याच्याहून माझी बदनामी जर उद्या करील तर त्यावेळेस त्यांनी त्या आकडा सांगा, मी सांगत त्याला कुठला आपण त्याच्या पेपरच्या मदतीयुक्त 1 रुपयात त्याच्या मिंद नाही मी, हे त्यांनी समोर येऊन सांगावं. मी हे सगळं माझ्या रेकॉर्ड आहे, सगळं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड आहे. तुम्ही म्हणताय निवडणूक लढवण्यासाठी ऑफर होती आणि तुम्ही फॉर्म देखील भरला होता. त्याच्या ऑफरच्या आधी भरला होता. फॉर्म भरला आम्ही, तुम्ही उशिरा आले. फॉर्म भरला आम्हाला की इथलं राष्ट्रवादीचं तिकीट मॅनेज आहे ते वापस बी काढू शकतं ह्या कारणामुळे भरला. आणि आमची तत्कालीन खासदारावर थोडी नाराजी होती. आमचं घरातलं भांडण होतं, दाखवलं, आमचं क्लिअर झालं, आम्ही वापस घेतला. समाजाने सांगितलं हे एकच उमेदवार पाहिजे. मी माघार घेतली मोठ्या मनाने. तुम्ही थोडं उशिरा आल्यामुळे ते सांगतो. मी समाजाच्या बाजूला जाऊ शकत नाही. समाज माझ्यासाठी अंतिम आहे. मनोजदादा शब्द अंतिम आहे आणि श्वास असेपर्यंत मनोजदादाच्या आणि समाजाच्या मी पुढे कधी गेलो नाही, जाणार नाही. फॉर्म काढण्यासाठी कोणाकोणाचे फोन आले त्यावेळेस तुम्हाला? ते सुरेश जाधव साहेब कुठे आमचे, ते सुरेश जाधव होते, बघत होते मोबाईल मध्ये कुणाचे फोन येतात. मला एवढं शेवटपर्यंत फोन होते. बाहेर येऊन मी तुम्हालाच बाईट देत होतो, तुम्हीच सगळ्यांना हे बी होते, हे सगळ्यांचे नाव कशाला घेऊ का तुम्हाला पुन्हा माझ्यामुळे काही. पण हे कशामुळे म्हणलो, ह्यांचं काल तिथं नाव घेतलं म्हणून मला ह्यांचं नाव घ्यायचं नाही तर मी ह्यांचं घेऊ शकतो. तुम्ही सगळं अशक्य दीपकराव आहेत हे आपले सगळे जातात. सगळ्याचे नाव घेण्यापेक्षा यांना सगळ्यालाच माहिती ना, फोन येत होते ना. पण मी जर लालची असतो तर मी ते फोन उचलला असता, फॉर्म काढला नसता. आणि मला सांगितलं होतं तुम्ही म्हणलं समाज तुम्ही तुझ्या अंगावर येऊन तर महाग 2 पुढच्या गाड्या पुढे गाड्या ठेवतो, इतकं संरक्षण देतो तितकं, आणि तुला आमदार करतो. एखादा जर माझ्या जागेवर असताना असे लय मोठे राज्यात उभा राहिले, कशा अर्थपूर्ण व्यवहाराने हे केलं ते तुम्हाला माहिती. तसं असतं तर मी केलं असतं. पण मला त्या सगळ्या गोष्टीपेक्षा माझा समाज, गोरगरीब समाजाला मिळालं आरक्षण मिळणं आणि मनोजदादाचा प्रामाणिकपणा. त्या माणसानं स्वतःचा जीव जाऊन 8 उपोषण केले. ही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली. एका क्षणात रात्री लाईव्ह केलं हो. फॉर्म भरला 3 वाजता, 3ला 2 मिनिटं कमी असताना, आणि संध्याकाळी फोन आल्यानंतर लगेच 1 वाजता लाईव्ह करणारा माणूस आहे मी. त्याच्या आधी ऑफर आली, फोन बंद करून टाकला मी. माझ्या भावाला फोन केला त्याने, तोच फोन मी दाखवला, थोडासा ऐकला आवाज मी देतो ना, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी देतो. नाना जर आपण बघितलं तर ओबीसीचा मेळावा होता त्यावेळेस सुद्धा तुमची गुत्तेदारी बाहेर काढली. आता पाटलांवर हल्ल्याची गोष्ट आली त्यावेळेस पण तुमची गुत्तेदारी. नेमकं तुमची गुत्तेदारी काय, नेमकं काय, कोणाला चुकती काय गुत्तेदारी? माझ्यासारखा शेतकऱ्याचा एक खेड्यातून आलेला पोरगा, त्याचं गुत्तेदारी किंवा सामाजिक काम कुणाला खूपच असेल. मराठा समाजासाठी मी रात्रंदिवस पळतोय, गेले 2 दिवस झालं ते बंद करून, सगळे व्यवहार जोडून मी रात्रंदिवस पाटलासोबत आहे बाबा, तिथं मीडियात दिसतोय. मग काही अतृप्त आत्मे असू शकतात ना आजूबाजूला. आणि मला अजून एक सांगायचे, तिथल्या काही एका माणसाने त्याच्याच लोकांनी सांगितलं की तू 96 तुझे 12 माशी मराठा आहे, तू जर एकदा हिता आला बीडमध्ये मोठा झाला तर तुला रोखणं अवघड होईल. म्हणून तुझे लोक त्याच्याकडे गेलेत आणि त्यांनी सांगितलं ह्याला हिता आवरा ह्यासाठी. मग ह्यासाठी काय प्लॅन आहे, काय कुणाचा प्लॅन आहे हे त्यांनी सांगावं. त्याच्याकडे आलते लोक जाऊन, मला त्या लोकांनी सांगितले. असं बी त्याच्यामुळे माझी गुत्तेदारी काय, किंवा मी जो व्यवसाय करतोय ते व्यवसायात मला अडचणीत आणायचं, संपून टाकायचं, किंवा माझ्यावर महिला पाठवायच्या, काहीतरी चुकीचं करायचं. आमच्या बी काहीतरी व्हिडिओ बनवायचे, रेकॉर्डिंग बनवायचे, व्हायरल करायचे, असं बी कानावर आलंय. पण मी सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे. पण मराठा समाजाचा आणि मनोजदादाची साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही, मेलो तरी. आणि मला माहिती आहे येणाऱ्या काळात बघा तुम्ही त्याचे कार्यकर्ते 100%, कारण माझ्यावर खूप दिवसात त्याचा, जसं लोकसभेला मी फॉर्म वापस घेतला तेव्हापासून त्याच्या कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया त्याच्या की हो लय समाजासाठी ह्यासाठी पुढं करतोय आणि ह्याला एकदा बघायचंच आहे. तसे प्रयोग बी झालेत तिकडे, त्या बेलखंडी पाठवण्याच्या टायमाला झालाय, बऱ्याच ठिकाणी झालेत. माझ्यावर ते एका पोलीस स्टेशनला बरेच जाणून बुजून काही गैरसमज करून एक तक्रार दाखल करायला सुद्धा गेलते. एका समाजाचे लोक 60-70 खोटं बोलून नेले होते तिथं. पण पोलीस अधीक्षक चांगले असल्यामुळे वाचलोत आम्ही, नाहीतर 307 किंवा विनयभंग आमच्यावर झाला असता. जसं त्या बिचाऱ्या बाळाबांकरच्या आईवर झाला. 307 महिला करेल का कोणी? काय पाहिजे राव. अरे त्या मित्राच्या लोकांना काय पाहिजे, जो ताटात खात होता बाळाबांकर त्यांच्या. तत्कालीन मित्रांनी तुम्हाला डुकरासारखं घेऊन जाऊ असं सांगितलं होतं. तर या संदर्भात तुम्ही कायदेशीर काय बाजू घेणार आहेत का? ही धमकी आहे का, किंवा याला नेमकं कसं फेस करणार? येऊ शकतो बाबा. जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्या सिक्युरिटी द्या म्हणून सांगितले. गंगाधर काळकुटे यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सिक्युरिटी द्यावी अशी मागणी केली. खरंच धोका आहे. मला परत लोकांनी सांगितलंय की माझा जर तो कार्यकर्ता आत गेला नसता त्याचा तो आका, तर माझा संतोष देशमुख भैयानंतर माझाच नंबर होता. आणि माझ्यानंतर एक 10-5 लोक आहेत बीड मधले, बीड जिल्ह्यातले चळवळीत काम करणारे, ह्यांना मारायचं किंवा बदनाम करायचा हा होता, कट आहे. पण आता ते आत गेल्यामुळे कदाचित ती प्रक्रिया थोड्या दिवसात थांबली असेल. भविष्यात आमचा मर्डर होऊ शकतो, मारून आम्हाला डुकरासारखं नाही का ते असं करतात, तसं ओढून नेऊ शकतात. पाटलांनी सांगितलंय खरंच माझ्या जीवाला धोका आहे, पण तरी भेट नाही. काय समाजासाठी व्हायचं असेल ते होईल. त्यानं काय मारायचे मारावं मला. मी 24 तास बिना
कुठल्या संरक्षणाचं बिना कुठल्या ह्याचं समाजासाठी रात्रंदिवस पळतोय. 24 तास माझा फोन चालू असतो. कुणाचा फोन उचलतो तेव्हा जसा म्हणला ना फोन उचलतो, मी बी उचलतो कुणाचे फोन. 2दा फोन तुझे आलेत रातच्या, काढू का ते बी जाहीर करू का मी? पण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. कुणाचे फोन आले आणि कुणी ऑफर दिल्या आणि पैशाच्या आणि ह्याच्या, मी त्याच्यात अजिबात पडणार नाही. मी आणि माझा समाज आणि मनोजदादा यांना कधीही सोडणार नाही. आपण जर पाहिलं तर काल धनंजय मुंडे यांनी देखील प्रश्नाचं उत्तर देताना सगळं सांगू का असं म्हणत काही सांगायचं बाकी तुम्ही 8-8 तास कशासाठी तुम्ही बसले? देखील आज सगळं सांगत नाही काही बाकी ठेवतो असं नेमकं असं काय आहे जे की तुम्ही दोघेही लपून ठेवायसाठी नाही, लपून मी काय ठेवीत नाही. आणण्यासाठी आता सुरुवात तिकून झाली. आता मी ते जेवढं बोललाय तिथपर्यंत मी बोललोय. आता त्याने जेवढं आता पुढचं बोलन तेव्हा मी बोलतो ना. माझ्याकडे बी लिमिट आहे ना, देतो ना मी बी. बोलू द्या ना, समोर येऊ द्या ना. एकतर्फी उगं चाललं तर तुम्हीच म्हणा जायला त्याने नुसतं सहज बोलला घ्यायला लागलं बाबा काय घरगुती काय काढलं, पुन्हा काय काय फोनवर बोलला काढलं, रेकॉर्डिंग काढल्या, कशाला आताच त्याच्यामुळे बघू ना, वाट बघतो ना मी बी. त्याने काढावं, त्याने काढले माझं चॅलेंज आहे. त्यांनी काढले दुसऱ्या दिवशीच मी तुम्हाला देणार. खूप भरपूर आहे माझ्याकडे. तर मी म्हणलं ना, करुणाताई मुंडे पत्रकार सगळ्या आलत्या ना बीडमध्ये आल्या पहिल्यांदा माझ्याकडे बी आलत्या. अजून बाकीचे लोक आलते, लय दिलंय मला बी. पण मला ते वैयक्तिक कुणाच्या चारित्र्यावर व्यक्ती ह्याच्यावर जायचं नाही. मी जाणार नाही. मला मारलं तरी मला ते करायचं नाही. पण माझ्या अगोदर काढू द्या काही, मग मी देतो ना. तुम्ही बोलताना म्हणते त्यांच्याकडे माझे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील ते काढू द्या. पण हा. आहेत का त्यांच्याकडे, काय आहेत का? माहित नाही, पण याने बनवू शकतात ना. माझं तर काही नाही कुठलं, माझं सगळं पारदर्शक आहे. मी 24 तास रस्त्यावर आहे. माझं काय असलं तरी काढा. माझं तर नाही माझं, पण त्यांनी जर बनवून काढायचं असलं किंवा असं तर काढा, काय रेकॉर्डिंग काढावं. त्यात समोर येईल ना काय काय. या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने आता तुम्ही कायदेशीर बाजू न्यायालयाचा दार ठोठावणार आहात आणि तो कशा नाही, मला धोका आहे म्हणून मनोजदादांनी सांगितलं. मी एसपीला पत्र दिलंय मला असं धोका आहे म्हणून. आता ते पोलीस प्रशासनाने ते न्यायालयात काय जायचं अजून काही ठरलं नाही. पण मला धोका आहे एवढं सांगितलं म्हणून मी एक पत्र इथं दिले. आणि तिकडला मी फिर्यादी असल्या तिकडं अर्जदार असल्यामुळे मी त्यात काय जास्त तिकडल्या मनोजदादाच्या बाबतीत त्या विषयात मनोजदादाच बोलते. तिकडल्या बाबतीत त्या प्रकरणावर मी बोलणार नाही. फक्त आजची पत्रकार परिषद मी जे मला तो बोललाय तेवढ्या 2-3 प्रश्नावर होती, त्याच्यावर अनुषंगाने विचारावं असं माझी विनंती. कारण तिकडं तपासावर त्याचा काही परिणाम होऊ नये म्हणून त्या गोष्टीत मी बोलणार नाही. आणि ही पत्रकार परिषद मी मला त्यांनी जे 2-4 प्रश्न विचारले माझ्याबद्दल बोलला त्याच्यावर आहे. त्यामुळे त्याच्यावर अजून काय असेल तर विचारावं. ओके. ओके.